मित्रांनो, जय शिवराय. आणि समोर जी मंडळी बसलेली ही एक सिबडकर एक धुरंधर आहे. यातले सगळे गाडा मालक आहे, कोणी मैदान आयोजक आहे, कोणी जॉकी आहे. तर याच्यात प्रथम या 21 जून रोजी जे हिंदकेसरी मानाचं मैदान येते त्या मैदानाचे अध्यक्ष कैलास भाऊ हिवाळे असतील, लाडक्या बैलाचे मालक. त्यानंतर कॅडबरी बैलाचे मालक आहे सोनूबापू सुराशे. त्यानंतर हरण्या बैलाचे मालक जो विक्री झालेला आहे आता, त्याचे मालक आहे धुराजी भाऊ खडके आणि अर्जुन तात्या पठाडे. त्यानंतर पप्पू हवालदार आहे जे टायगर बैलाचे मालक. आता बरेच मंडळी आहे. तर नेमकं ही मुलाखत करण्याचं कारण असं की ज्या पद्धतीने सध्या मैदान इकडं आयोजित होतं आहे आणि भरवलं जात आहे आणि कुठंतरी व्यवस्थितरित्या पार पाडत आहे. संध्याकाळी वेळेच्या आत फायनल होतो आहे. ज्या गट किती जरी असले तर ते कुठेतरी आयोजकांकडनं वेळेवर संपन्न होत आहे. कैलास भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ, काय सांगाल आजचं जे मैदान होतं आहे एकोड पाचोडचं? खरं तर हे मैदान अतिशय उत्तम आणि चांगलं नियमाप्रमाणे या ठिकाणी मैदान होतं आहे. आपण जर बघितलं तर आता वेळ जवळपास 3 वाजले. 3 वाजेच्या अगोदर इथं 64 गट संपले आणि सेमी निघत आहेत. एक 5 ते 10 मिनिटात सेमी खाली पळायला येतील. हे खरं तर आमचे मित्र धोराजी भाऊचं मनापासून या ठिकाणी त्यांचं आभार मानीन मी बैलगाडा मालक म्हणून. एवढ्या लवकर त्यांनी स्वतः झेंडापंचाचं काम या ठिकाणी करताय आणि अतिशय उत्तम त्यांनी आज या ठिकाणी झेंडापंचाचं काम या ठिकाणी केलं. आणि ह्याच पद्धतीने आपल्या लोकांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करीन की अशक्य काहीच नाही, सर्व शक्य आहे. फक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सर्वांनी आता इथून पुढे आपणही सवय लावली पाहिजे. सकाळी लवकर येणे, लवकर गट जर झाला तर लवकर मैदान होतं. त्याच्यातून आपल्याला दुसरा एक पार्ट आहे की संध्याकाळी लवकर घरी जाता येतं. बरोबर. आणि याला बैल मालकाचीच साथ पाहिजे या गोष्टीसाठी, सर्व शक्य करण्यासाठी. आणि जवळपास आपल्या जिल्ह्यातले म्हणा की आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यातले बैल मालकाकडून चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला मिळतो. आजच्या मैदानाकडं 21 तारखेच्या मैदानाच्या रंगीत तालीम म्हणून बघितलं गेलेलं आहे. हो नक्की. आपल्या 21 तारखेला म्हणजे भारतातील हिंदकेसरी मैदान जे होतं त्या मैदानाची रंगीत तालीम म्हणूनच हे आज एकोड पाचोड फाटीवरती आमचे मित्र धोराजी भाऊ, शुभम भाऊ पाटील आणि सर्व सहकारी मित्रांनी हे आयोजित केलं आणि खूप चांगलं मैदान या ठिकाणी केलं आज. बरं, आपण जाऊ सोनूबापू असेल सुराशे, शुभम, त्यांच्याकडे जाऊ. बापू साहेब नमस्कार. नमस्कार. बापू, काय सांगाल मैदान आयोजित केलं आणि तुम्ही सगळे आता ही मंडळी मिळून कुठेतरी मैदान आयोजित केलं आणि चांगल्या पद्धतीने मैदान पार पडतं आहे. 64 गट हे 3 वाजेच्या आत त्या ठिकाणी संपन्न झालेले आहे. एक आयोजक म्हणून काय भूमिका आहे तुमची? काय आता आयोजक म्हणून असं बोलावं लागेल तुम्हाला की आता तिकडं आपल्याला बंदी आली कुठं तरी. आता मग आपल्या मालकांनी कुठं पाळावं, त्यामुळं आता नियोजन केलं आणि दर 15 दिवसाला असं ठरवलं की आपल्याच भागात मैदान घ्यायचं. असा विचार करून हे 2 मैदान आयोजन केलं. आता परत 21 तारखेला मैदान आहे हिंदकेसरी. म्हणजे कुठंतरी आपल्या उत्तर या भागातील बैलाला, मराठवाड्यातील बैलांना आपल्याच भागात पळायला चान्स मिळावं यासाठी प्रयत्न चालू आहे आता. नक्कीच. तुमचा बैल पळाला का आज? हा, कॅडबरी पळाला आज 39व्या गटात 3 नंबर तासावर गट पास झालेला आहे. बरं, बैलगाडा मालकांना जी शिस्त हवी ती शिस्त कुठेतरी लागताना दिसते का आता? कारण की आज मागच्या वेळेस 8च दिवस झाले तेव्हा मैदान पार पडलं, त्यावेळेस 54 गट पळाले. आज 8 दिवसानंतर 64 गट पळाले आणि पुढच्या वेळेस होणं अजून 10-20 गट वाढू शकता. म्हणजे कुठेतरी एक बैलगाडा मालकांना शिस्त, वळण आणि आवड निर्माण होती का? 100%. कारण की आता पहिल्या वेळेस मैदान घेतलं 54 गट पळाले, यावेळेस 64 पळाले आणि तेवढ्याच वेळात पळाले. 10 गट शिल्लक झाले असून 3 वाजता पूर्ण गट पळाले. पण सकाळी पण उशिरा मैदान चालू झालं. शिस्त आता टायमिंगमध्ये खाली पण येत आहे, गाडी पण टायमिंगमध्ये झुकत आहे. आणि हिंदकेसरी जे मैदान 21 तारखेला तिथं 1000 गाड्या 100% पळतील अशी अपेक्षा आहे. बरं, एक आयोजक म्हणून पण आहे तुम्ही आणि बैलगाडा मालक म्हणून पण आहे. काय अजून बदलाव केला गेला पाहिजे? म्हणजे मराठवाड्यातील किंवा नाशिक, खानदेश आणि विदर्भातील बैलगाडा मालक ज्या पद्धतीने इकडे पळायला येत आहे सध्या, तर अजून काय शिस्त लागली पाहिजे? शिस्त तर आहे आता सर्वांना, हळूहळू लागतच जाईल. फक्त एकच इच्छा आहे की प्रत्येकानं आपल्या आपल्या भागात एक मैदान भरावं. बरोबर. दुसऱ्याच्या भरोश्यावर किती दिवस राहणार आपण.
आता आपण पाहुणे बी जर गेलो तर 2 दिवसच ठेवतात कोणी बी. बरोबर आहे. आणि त्यांनी तरी आपल्याला लय दिवस सांभाळलं, बरोबर आहे. 1-2 वर्ष सांभाळलं आपल्याकडे. त्यांना आता मैदान पण चालू करून दिलं, त्यांचं पण बरोबर आहे. तुमच्या भागात तुम्ही मैदानाला चालना द्या, प्रोत्साहन द्या, मैदान भरपूर घ्या. इतक्याला आम्ही यायची तुम्ही गोरगरीब गाडा मालक एवढ्याला आम्ही येऊ शकत नाही. बरोबर आहे. आज भरपूर गाडा मालक आहे समजा की ज्या नंबरच्या गाड्या होत्या त्यांना आज गटालाच मार खावा लागला इथं. ते तिकडं त्या भागात 1 नंबर करायचे. म्हणजे असे जे गोरगरीब गाडा मालक आहे ते आपल्या भागात उजाडात येत आहे ना, याचा फायदाच आहे गाडा मालकांना आपल्या भागात. आज प्रामुख्यानं ती गोष्ट आपल्याला इथं दिसून आली आहे मैदानात, की जे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की ज्या गाड्या नामांकित गाड्या किंवा जे नामांकित बैल होते ते जे पश्चिम महाराष्ट्रात जाऊन 1 नंबर करायचे, आज त्या बैलांना कुठेतरी या ठिकाणी पराभव पत्करावा लागला आणि इथल्या बैलांना कुठेतरी उजाळा मिळाला. गोरगरीब गाडा मालक उजाडात आले. किंवा जो निर्णय घेतला पैलवांनी किंवा तुम्ही तुमच्या भागात मैदान भरा, तुमच्या भागात खेळा, हे त्यांनी योग्यच निर्णय घेतला. आणि त्या निर्णयाला आपल्याला तर पटला तो निर्णय. इकडं पण मैदान होत आहे. आज इकडं 600 गाड्या पळत आहेत. अजून 1-2 महिन्यामध्ये भरपूर गाड्या 1000 पर्यंत गाड्या पळतील आणि आपले आयोजक पण वाढतील. बरोबर, योग्य निर्णय घेतला त्यांनी. अर्जुन तात्या आहे आपल्यासोबत, अर्जुन पठाडे. तात्या नमस्कार. नमस्कार. तात्या काय सांगाल, कसं होतंय मैदान? एकदम चांगल्या प्रकारे झालं मैदान आज. म्हणजे 10 वाजता मैदान चालू झालं. 3 वाजता 64 गट पळाले 3 वाजेपर्यंत. म्हणजे वेळेच्या आत गट पळून एकदम व्यवस्थित मैदान झालं. त्यासाठीच आपण ही मुलाखत करतोय की वेळेच्या आत कुठेतरी मैदान पार पडतंय. मागच्या वेळेस पण 5:30 वाजता आपण फायनलचा फेरा केला होता, त्यावेळेसही 54 गट पळाले होते. आणि आजही 10 वाजता मैदान चालू होऊन 3 वाजेच्या आत 64 गट फायनल झाले. नाही, बरेचसे आता गाडा मालकामध्ये सुधारणा होत चालल्यात. कोणी पण म्हणजे पहिलं शिकलेलं नसतं, आता दिवसांदिवसानं बरं हुशार होत चालले गाडा मालक, शिस्त लागत चालली. आता फक्त एवढंच, काहींना अजून हे नाही. पण माझं मत कसं आहे की सर्व गाडा मालकांनी एक असं मनाशी ठरलं पाहिजे की बाबा पहिला गट लागत असला ना, 1 नंबर गट झुपत असला, 2 नंबर वाला गाड्या झुपून रेडी ठेवायला पाहिजे. जेणेकरून काय होतं, झेंडा पंचाचे पण जास्त तानापाणी होत नाही. आणि ते काय होतं, काही गाडा मला झुपायला घेते, नंतर मग तिकडून ड्रायव्हर येतो, बरोबर, फाटीवर आणून गाड्या झोपते. हे नाही करायला पाहिजे. म्हणजे असं अगोदर जर गाडी झोपून ठेवली ना, तर याच्या पडता ऐकेन जर आज 3 वाजले ना, तर 2 वाजेपर्यंतच समजा 70-80 गट पडू शकतो. तुम्ही आता बराच वेळ इकडं खाली बुडात बसलेले होते, असे काही प्रकार आढळले का? बैलाला मारणं किंवा शेपटीला चावा घेणं? नाही, काही माझ्या नजरात नाही आढळले इकडं. काय आता लोकांचं बोलायचं हे असतं. नक्कीच एक बैलगाडा मालकांना कुठेतरी शिस्त लागतीये आणि या खेळाची आवड निर्माण होती. 3 फेऱ्याचा खेळ नाही, 100% शिस्त लागते. पारंपरिक खेळ जर बघितला तर हा सेकंदाचा शंकरपाटाचा खेळ आपला या भागातला आहे. पण वळण मिळतंय 3 फेऱ्याच्या खेळाचं. आणि याच्यातून आपण याच्या अगोदर बघितलं की या खेळामुळं किती तुम्हाला बेनिफिट होतो. बैलगाडा मालकांना देखील त्या ठिकाणी खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात वाढवल्या जाते. आणि संघटनेने देखील, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे वरिष्ठ पदाधिकारी असेल, त्यांनी देखील एक चांगला निर्णय कुठेतरी याच्यासाठी घेतला की या भागात देखील मोठ्या प्रमाणात मैदान झाले पाहिजे, एक शिस्त लागली पाहिजे आणि ते कुठेतरी कामं येते. कमी दिवसात जास्त शिस्त या भागात लागते. नाही, 100% जो निर्णय संघटनेने घेतला ते एकदम योग्यच घेतला. कारण काय झालं, आपल्यावर समजा जोपर्यंत घरचे आपल्यावर जिम्मेदारी टाकत नाही तोपर्यंत आपण बी जिम्मेदार बनत नाही ना. बरोबर. ते कुटुंब आहे, त्या कुटुंबाने सदस्यावर जिम्मेदारी टाकलेली की बाबा तुम्ही आता तर जिम्मेदारी घ्या. लोकांना काय झालं होतं की बाबा असं म्हणजे हा मोठा भाऊ करतो तर लहान्या भावाने काहीच नाही बघायचं, असं झालं होतं. मोठ्या भावाने लहान्या भावावर जिम्मेदारी टाकली, मी तो स्वतः आता करू शकतो ना, काय करायचं. नक्कीच. त्यामुळे लोकांना काय झालं, आयोजक पण वाढतील, लोकांना पण आवड जास्त तयार झाली. नक्कीच. त्यामुळं 1 नंबर निर्णय घेतलेला आहे संघटनेने जो घेतला. मी तर म्हणतो बाबा माझ्या मते 1 नंबर निर्णय घेतलेला आहे. नक्कीच. चालता शुभेच्छा राहतील. असेच मैदान आयोजित करा आणि मैदानाला कुठेतरी चालना भेटल आणि बैलगाडा मालक या ठिकाणी गुलालात राहतील, त्यांचा देखील फायदा होईल. धन्यवाद.